नोव्हेंबरमध्ये येणारं सरकार अल्पायुषी ठरलं तर महाराष्ट्र विकासाचं काय? जर नोव्हेंबरमध्ये स्थिर आणि टिकाऊ सरकार येणार नसेल तर महाराष्ट्राच्या विकासाचं काय? महाराष्ट्र पुन्हा विकासात मागे जाईल की प्रगती करेल? सत्ता सुंदरीच्या मोहात राजकारण्यांना प्रगती आणि विकासाचा विसर तर पडणार नाही ना? महाराष्ट्र पत्रिकेचा अभ्यास करताना स्पष्टपणे जाणवलं की काही ग्रहस्थिती ही खूपच छान आहे. म्हणजे वर्गोत्तम ग्रह शुक्र आणि बुध, मूळ पत्रिकेत स्वराशीचा असलेला गुरु, नवमांशात उच्चीचा झालेला. त्याशिवाय रवीसारखा ग्रह लाभस्थानात उच्चीचा आहे. लाभेश भाग्यात अशी अनेक शुभग्रह स्थिती आहे. लाभस्थानात पंचमेश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी लाभस्थानात, ही सर्व ग्रहस्थिती आपण पाहतो आणि त्याचा दीर्घकालीन विचार करतो तेव्हा भाग्येश सुद्धा केंद्रात